नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या झटपट बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मुंबई शहरात नागरी सुविधांबाबत प्रशासन अधिक सक्रिय झाले। मुंबई महानगरपालिका मुख्यालय दक्षिण मुंबई येथे आज पाणी पुरवठा रस्त्याची दुरुस्ती आणि पावसाळ्यापूर्वी तयारी याचा आढावा घेण्यात आलाय। अनेक भागांमध्ये रस्त्याची अवस्था खराब असल्याच्या तक्रारी येत असून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत। आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाले सफाई आणि ड्रेनेज व्यवस्थेवर विशेष लक्ष दिलं जाते। पुणे शहरात वाढती वाहतूक कोंडी नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असताना पुणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना सुरू करण्यात आल्यात। शिवाजीनगर आणि स्वारगेट परिसर येथे सिग्नल व्यवस्थेचा आढावा घेण्यात आलाय। मेट्रो कामामुळे निर्माण झालेली कोंडी कमी करण्यासाठी पर्यायी मार्ग, वेळापत्रक आणि अतिक्रमण हटवण्यावर भर दिला जातोय। या निर्णयाचा थेट फायदा शहरातील प्रवाशांना होईल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केलाय। नागपूरमध्ये पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनानंतर आता प्रशासन अंमलबजावणी मोडमध्ये आलंय। नागपूर विधान भवन परिसरात विविध भागांमधच्या बैठका घेण्यात येत असून अधिवेशनात मांडलेल्या प्रश्नावर कार्यवाही सुरू झाली आहे। पायाभूत सुविधा, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि नागरी सुविधा यांना प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले। नागरिकांशी संबंधित प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं सांगण्यात आलंय। ठाणे शहरात वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे नागरी प्रश्न गंभीर बनलेत। ठाणे महापालिका मुख्यालयात आज पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन आणि वाहतूक समस्यावर आढावा बैठक पार पडली। नवीन गृहनिर्माण प्रकल्पामुळे त्यानुसार पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर देण्यात येतोय। शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा सुरळीत मिळाव्यात यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना केल्या जाणार आहेत। नांदेड जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्नावर जिल्हा प्रशासन अधिक सक्रिय झाले। नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात आज पीक नुकसान, पाणी पुरवठा आणि कृषी योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आलाय। काही भागात पावसाअभावी पिकांवर परिणाम झाला असून त्या संदर्भात पंचनामे आणि अहवाल तयार करण्याचे सूचना देण्यात आल्यात। शेतकऱ्यांना वेळेत मदत मिळावी यासाठी कृषी आणि महसूल विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश देण्यात आलेत। जळगाव जिल्ह्यात तापमानात वाढ होत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झालाय। जळगाव शहर आणि ग्रामीण भागात उष्णतेचा परिणाम जाणवत असून जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी पाणी पिणे, दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे अशी खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। विशेषतः वृद्ध, लहान मुलं आणि शेतमजुरांकडे लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। नाशिक जिल्ह्यात द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी पुन्हा चर्चेत आल्यात। नाशिक कृषी कार्यालयात उत्पादन खर्च, बाजारभाव आणि निर्यातीतील अडथळे यावर आढावा बैठक पार पडली। हवामानातील बदल आणि दरातील चढउतारामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक ताण वाढल्याचं चित्र आहे। कृषी विभागांकडून तांत्रिक मार्गदर्शन, साठवणूक आणि बाजारपेठेच्या पर्यायाबाबत माहिती देण्यात आली। पुढील हंगामासाठी नियोजनावर भर देण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीवर प्रशासनाचे लक्ष केंद्रित आहे। कोल्हापूर शहर आणि नदीकाठच्या भागात पाणी पातळीची नियमित मोजणी करण्यात येत असून सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून परिस्थितीवर लक्ष ठेवलं जात असून आवश्यक त्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्यात। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीला प्राधान्य देण्यात येत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांचा आज प्रशासनाकडून आढावा घेण्यात आलाय। महापालिका मुख्यालयात रस्ते, पाणी पुरवठा आणि ड्रेनेज कामाच्या प्रगतीवर चर्चा झाली आहे। काही ठिकाणी कामे रखडल्याच्या तक्रारी लक्षात घेता संबंधित ठेकेदारांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत। शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहतूक लक्षात घेता पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं सांगण्यात आलंय। अमरावती जिल्ह्यात शासकीय आरोग्य सेवांचा आढावा घेण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले। जिल्हा रुग्णालय अमरावती येथे रुग्णसंख्या, औषध साठा आणि मनुष्यबळ यावर चर्चा करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। सामान्य नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर भर देण्यात येतोय। लातूर जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी पुरवठा व्यवस्थेची तयारी सुरू करण्यात आली आहे। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई भागांचा आढावा घेण्यात आलाय। टँकर व्यवस्था, जलस्रोताची नियोजन आणि पाण्याचा योग्य वापर यावर चर्चा झाली आहे। मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर दिला जातोय।
गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम आणि आदिवासी भागातील विकास कामांना गती देण्यावर प्रशासनाचा भर आहे। गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात रस्ते, आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा आढावा घेण्यात आलाय। पावसाळ्यापूर्वी संपर्क रस्ते आणि मूलभूत सुविधा पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत, तर स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन गरजा लक्षात घेऊन विकास कामे वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासन लक्ष ठेवून आहे। रत्नागिरी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय आणि बंदराशी संबंधित कामाचा आढावा आज प्रशासनाकडून घेण्यात आलाय। रत्नागिरी शहर आणि किनारी भागात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांच्या अडचणी, इंधन दर, साठवणूक आणि विक्री व्यवस्थेवर चर्चा करण्यात आली। बंदर परिसरातील मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आला असून मत्स्य व्यवसायाला अधिक स्थैर्य मिळावे यासाठी योजना प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश देण्यात आलेत। याचा थेट फायदा स्थानिक मच्छीमारांना होणार असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज झालं आहे, तर मालवण, देवगड आणि वेंगुर्ला परिसरात पर्यटन सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय। पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता किनारी भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्याचे निर्देश देण्यात आलेत। स्थानिक रोजगाराला चालना मिळावी आणि पर्यटकांना सुरक्षित वातावरण मिळावे या उद्देशाने ही तयारी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय। सांगली जिल्ह्यात आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर नियंत्रण आणि नदीकाठ संरक्षण कामाचा आढावा घेण्यात आलाय। कृष्णा नदीकाठच्या भागात सुरू असलेल्या संरक्षण भिंती, नाले सफाई आणि पूर रेषा नियंत्रणावर चर्चा करण्यात आली। मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता यंदा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारीवर भर दिला जातोय। सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनही करण्यात आलंय। सातारा जिल्ह्यात पर्यटन आणि ग्रामीण रस्ते विकासाला चालना देण्यासाठी प्रशासनाकडून आढावा घेण्यात आलाय। कास पठार, महाबळेश्वर मार्ग आणि ग्रामीण भागात रस्त्याची दुरुस्ती आणि सुविधा सुधारण्यावर चर्चा झाली। पर्यटन स्थळापर्यंत जाणारे रस्ते चांगल्या स्थितीत असावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निर्देश देण्यात आलेत। या कामामुळे पर्यटनासोबतच स्थानिक नागरिकांची दैनंदिन प्रवासालाही दिलासा मिळणार आहे। अकोला जिल्ह्यात काही भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अकोला जिल्हा अधिकारी कार्यालयात आज महसूल आणि कृषी विभागाची संयुक्त बैठक घेण्यात आली। नुकसानग्रस्त क्षेत्राचे पंचनामे, अहवाल संकलन आणि मदत प्रक्रियेवर चर्चा करण्यात आली आहे। शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रक्रिया जलद करण्याचे निर्देश देण्यात आलेत। प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवलं जात आहे। वाशिम जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात पाणी टंचाईची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले। वाशिम जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये पाणी पुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आलाय। टँकरची तयारी, विहिरीचं अधिग्रहण आणि पर्यायी जलस्रोताचा वापर यावर चर्चा करण्यात आली। नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यात ग्रामीण भागातील खराब रस्त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता रस्ते दुरुस्तीच्या कामांना गती आली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा प्रशासनाने आढावा घेतलाय। शाळा, आरोग्य केंद्र आणि बाजारपेठांकडे जाणारे रस्ते प्राधान्याने दुरुस्त करण्याचे निर्देश देण्यात आलेत। या कामामुळे ग्रामीण भागातील दळणवळण अधिक सुरळीत होण्याची अपेक्षा आहे। यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी प्रश्नावर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिलं जात आहे। यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी समुपदेशनाने शिबिरे आणि मदत केंद्र सक्रिय ठेवण्यात आले आहेत। पीक नुकसान, कर्ज आणि उत्पन्नाशी संबंधित अडचणीमुळे शेतकऱ्यांवर ताण वाढत असल्याने मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्यात येते। वेळेत मदत मिळावी यासाठी संबंधित यंत्रणा समन्वयाने काम करत असल्याचं प्रशासनाने स्पष्ट केलंय। हिंगोली जिल्ह्यात शालेय शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले। हिंगोली जिल्हा अधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाची बैठक पार पडली असून शिक्षक, उपस्थित विद्यार्थ्यांची संख्या आणि शैक्षणिक सुविधा यावर चर्चा करण्यात आली। ग्रामीण भागातील शाळांमध्ये मूलभूत सुविधा सुधारण्यावर भर देण्यात आलाय। विद्यार्थ्यांची गळती दर कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्याचे निर्देश देण्यात आले। शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं सांगण्यात आलंय। परभणी जिल्ह्यात सार्वजनिक आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आलाय। परभणी जिल्हा रुग्णालयात रुग्णसंख्या, औषध साठा आणि डॉक्टरांच्या उपलब्धतेवर चर्चा करण्यात आली। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्यात। सर्वसामान्य नागरिकांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक कार्यक्षम करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं सांगण्यात आलंय।
बीड जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न लक्षात घेता जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनावर प्रशासनाने भर दिलाय। बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या बंधारे, नाला खोलीकरण आणि साठवण प्रकल्पाचा आढावा घेण्यात आलाय। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत। या कामामुळे येत्या काळात पाणी टंचाईवर नियंत्रण मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। धाराशिव जिल्ह्यात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येते। धाराशिव जिल्ह्यातील विविध गावांमध्ये तपासणी, औषध वाटप आणि आरोग्य जनजागृतीवर भर देण्यात येतोय। प्राथमिक आरोग्य सेवा मजबूत करण्याच्या उद्देशाने हे उपक्रम राबवले जात असून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष तपासणी करण्यात येते। या शिबिरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यात पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ निवारण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आलाय। उस्मानाबाद जिल्हा अधिकारी कार्यालयात टँकर व्यवस्था, जलस्रोताचे अधिग्रहण आणि पाणी पुरवठा योजनांवर चर्चा करण्यात आली। उन्हाळ्याच्या काळात नागरिकांना पाण्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू आहे। नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले। जालना जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमधील मूलभूत सुविधांचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आलाय। जालना MIDC परिसरात पाणी, वीज पुरवठा आणि रस्त्याच्या स्थितीवर चर्चा करण्यात आली। गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर प्रशासनाचा भर आहे। उद्योगांमधील अडचणी दूर करण्यासाठी टप्प्याटप्प्याने सुधारणा केल्या जातील असे संकेत देण्यात आलेत। धुळे जिल्ह्यात महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येते। मुंबई-आग्रा महामार्गावर वेग मर्यादा, मद्यधुंद वाहन चालक आणि नियमभंग करणाऱ्यावर कार्यवाही केली जाते। वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती करण्यावरही भर देण्यात आलाय। या मोहिमेमुळे अपघातांचे प्रमाण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी आणि दुर्गम भागातील विकास कामांचा आढावा आज प्रशासनाकडून घेण्यात आलाय। नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालयात शिक्षण, आरोग्य, रस्ते आणि पाणी पुरवठा योजनांच्या अंमलबजावणीवर चर्चा झाली। दुर्गम गावांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचाव्यात यासाठी संबंधित विभागांना कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत। शासकीय योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं सांगण्यात आलंय। अहमदनगर जिल्ह्यात पाणी व्यवस्थापन आणि शेती नियोजनावर प्रशासनाकडून विशेष लक्ष दिले जाते। अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जलसंधारण, सूक्ष्म सिंचन आणि पीक पद्धतीचा आढावा घेण्यात आलाय। कमी पाण्यात जास्त उत्पादन कसे घेता येईल यावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते। येत्या हंगामात पाणी टंचाईचा परिणाम कमी करण्यासाठी प्रशासनाकडून पूर्वतयारी सुरू असल्याचं सांगण्यात येते। रायगड जिल्ह्यात औद्योगिक आणि ग्रामीण भागातील रस्ते विकासावर भर देण्यात येत आहे। पेण, अलिबाग आणि औद्योगिक पट्ट्यांमध्ये सुरू असलेले रस्ते आणि पुलांच्या कामाचा आढावा प्रशासनाने घेतलाय। औद्योगिक वाहतूक सुरळीत व्हावी आणि स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात दिलासा मिळावा यासाठी कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेत। या प्रकल्पामुळे जिल्ह्यातील दळणवळण अधिक सक्षम होण्याची अपेक्षा आहे। गोंदिया जिल्ह्यात रेल्वे प्रवासी सुविधांबाबत प्रशासन आणि रेल्वे विभागाकडून आढावा घेण्यात आलाय। गोंदिया रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता, पिण्याचं पाणी, प्रकाश व्यवस्था आणि प्रवासी सुरक्षेचा आढावा घेण्यात आलाय। वाढत्या प्रवासी संख्येच्या पार्श्वभूमीवर सुविधा सुधारण्यावर भर देण्यात येतोय। लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी गोंदिया हे महत्त्वाचं केंद्र असल्याने येथील सुविधा अधिक सक्षम करण्याचे निर्देश देण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। चंद्रपूर औद्योगिक परिसरात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारखान्याची तपासणी सुरू आहे। हवा आणि पाण्याच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यात येत असून नियमाचं उल्लंघन करणाऱ्या उद्योगांवर कार्यवाहीचे संकेत देण्यात आलेत। नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने पर्यावरणीय संतुलन राखण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं सांगण्यात आलंय।